नमस्कार. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये मी वृषाली पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजकाल आपण बघतो आपल्याला शिक्षणासाठी भरपूर पर्याय आहेत. आता आपलं बोर्डच बघा, SSC बोर्ड, ICSE बोर्ड, CBSE बोर्ड. ऑलरेडी आपले पालक कन्फ्युज्ड असतात की आपल्या मुलाला मराठी मीडियममध्ये घालू की इंग्लिश मीडियममध्ये, त्यातही बोर्ड, त्यात कोणत्या बोर्डमध्ये घालू, त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन आणखीन वाढणारच. त्यामुळे तुमच्या कन्फ्युजनला आमचं एक छोटंसं सोल्युशन म्हणून आजची चर्चा. आणि आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत सुभाष ढवाण सर. सर, तुमच्या या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सुभाष ढवाण सर हे अग्रवाल सेवा मंडळ औरंगाबाद येथे 2013 पासून अग्रसेन विद्यामंदिरमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी 10 वर्ष ते नेवासा पब्लिक स्कूलमध्ये, तर त्याआधी 20 वर्ष ते भारतीय वायुसेनेत कार्यरत होते. शिक्षणाला संस्काराची जोड देणारे, पण तरीही शिस्तबद्ध शिक्षण आणि तेही इंग्रजी माध्यमातून देणे हे अग्रसेन विद्यामंदिराचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या मते CBSE ही आजकालची सर्वात चांगली शिक्षण पद्धती आहे. या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्याला सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळते, असं त्यांचं म्हणणं आहे. चला तर मग आता सरांनाच विचारूया आपण की त्यांचं एक्झॅक्ट काय म्हणणं आहे. सर, आजकाल IAS, IPS जे काय आजच्या पिढीतले कार्यरत आहेत ते मोस्टली मराठी मीडियममधूनच शिकलेले आहेत. मग इंग्रजी खरंच गरजेचं आहे? आपण जे म्हणता की आजचे जे IAS आहेत, IPS आहेत ते मराठी मीडियममधून शिकलेले आहेत. आणि असं जरूर नाही की इंग्लिश मीडियममधून शिकलेले IAS किंवा IPS होतीलच. पूर्वी ज्या पद्धतीने PGपर्यंत सिलेबस असायचा तो स्टेट लेवलवरती मर्यादित असायचा. आज रोजी आपल्या ज्या शिक्षणाची दारं आहेत राज्याच्या बाहेर आणि परदेशापर्यंत पोहोचलेली आहेत. त्यामुळं आज रोजी जर आपण पाहिलं कंपॅरिझन करून मराठी माध्यमाचे विद्यार्थी आणि इंग्लिश माध्यमांचे विद्यार्थी यामध्ये थोडी तफावत आपल्याला जाणवते. ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांचं जे सेंट्रलायझेशन झालेलं आहे किंवा केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात, त्यामुळे जो सिलेबस आज कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आहे तो या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरती आधारित आहे. त्यामुळं जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत ते निश्चितच मराठी मीडियमच्या माध्यमाचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यापेक्षा थोडे पुढे असतात. आणि त्यांचा एक आत्मविश्वास असतो की मी इंग्रजीवरती थोडं कमांड हे केलेलं आहे किंवा माझा एक आत्मविश्वास आहे इंग्रजीवरती, जो की आपल्याला आज ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी असतात मराठी माध्यमामधून येतात आणि त्यांच्यामध्ये तो कमी पाहायला मिळतो. साहजिकच आपण जर आज पाहिलं कंपॅरिझन करून तर इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात त्यांचा जो IQ लेवल असतो किंवा त्यांचं जे इतर नॉलेज असतं ते मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यापेक्षा निश्चितच जास्त असतं. आणि ज्या पद्धतीने आपण म्हटलो की इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सगळेच IAS किंवा IPS बनतील असं नसतं. त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा IQ लेवल असतो किंवा ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन झालेलं असतं त्या पद्धतीने ते त्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत असतात. जर आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात शहरी भागामध्ये राहतात. त्यांचा जो बॉडी लँग्वेज असतो किंवा त्यांचं जे ॲटिट्यूड असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास असतो. ते नेचरने बोल्ड असतात, जो की आपल्याला ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून जर आपण आज कंपॅरिझन केलं इंग्रजी माध्यमाची शाळा आणि मराठी माध्यमाची शाळा तर निश्चितच इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे जे विद्यार्थी असतात ते थोडे शायनिंगमध्ये असतात किंवा त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. म्हणून आज इंग्रजी माध्यम ही काळाची गरज झालेली आहे, कारण जग हे खूप जवळ आलेलं आहे. आपण जगाशी जोडले गेलेलो आहोत आणि इंग्रजी एक मेव अशी भाषा आहे की ते आपल्याला इतरांशी किंवा जगाबरोबर जोडण्यासाठी मदत करू शकते. म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या आवश्यक आहेत. इंग्रजी शिक्षण हे आवश्यक आहे. सर, आजकाल तुम्ही बघत असाल की मुलं लहान असल्यापासून पालक कुठली शाळा घेऊ, कुठला बोर्ड घेऊ याबाबत खूप कन्फ्यूज असतात. मग SSC, CBSE, ICSE मधला कुठल्या बोर्डमधून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं असं तुम्ही सांगाल आमच्या प्रेक्षकांना? स्टेट बोर्डच्या ज्या शाळा असतात त्या NCERT आणि ज्या स्टेटमध्ये शाळा आहे त्याच्याशी संलग्न असते. CBSEची शाळा जर आपण बघितली तर NCERT त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या ज्या ज्ञानशाखा असतात त्यांच्याशी जोडलेली असते. निश्चितच स्टेट बोर्डची जी शाळा असते त्यामध्ये विद्यार्थ्याचं बौद्धिक मूल्यमापन आणि लेखन मापन हे केलं जातं, जे की CBSE शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून आणला जातो. त्यामध्ये कृतिशील शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, जे की आपण CBSE शाळेमध्ये पाहतो. कॉम्प्रेसिव्ह कंटिन्युअस इव्हॉल्युशन जे केलं जातं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे ज्ञान आहे त्याचं मापन केलं जातं. आणि ज्या पद्धतीने
जो घटक विद्यार्थ्याचा कमी पडतो त्या घटकाकडे शिक्षकांचं ताबडतोब लक्ष वेधलं जातं आणि त्या घटकाविषयी शिक्षक त्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात. आणि CBSE शाळेमध्ये सर्वांगीण विकासाबरोबरच जे नियम दिलेले असतात ते नियम सगळे काटेकोरपणे पाळले जातात. जे की आपण स्टेट बोर्डच्या शाळा पाहिल्या त्यामध्ये एवढे निकष लागू होत नाहीत किंवा पाळले जात नाहीत. तर CBSE शाळेमध्ये ह्या निकषामुळं प्रत्येकाला एक बाउंडिंग आहे किंवा जी शाळा CBSE असेल त्याला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादेमध्येच ह्या शाळांना काम करावं लागतं आणि त्या नियमामध्ये ह्या शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जो दैनंदिन अभ्यासक्रम आहे, परिपूर्ण परिपाठ आहे, त्याच्यामध्ये इतर कुरिक्युलम ॲक्टिव्हिटी असतील, ध्यानधारणा असतील, योग असतील, या सर्व गोष्टी करून घेतल्या जातात. आणि CBSE शाळा हा एक कन्सेप्ट असा आहे की ज्यामध्ये पूर्ण भारतामध्ये आणि इवन आपण जर पाहिलं तर परदेशामध्ये सुद्धा याच्या शाखा आहेत. आणि आज पालकांचा कल असा आहे की CBSE शाळाचं हे एक माध्यम चांगलं असून यामध्ये जे शिक्षण मिळतं ते दर्जेदार शिक्षण आहे. कसं होतं पहा, मराठी शाळांची जर आज आपण परिस्थिती पाहिली तर विद्यार्थी संख्या खूप कमी झालेली आहे. शिकवणारे शिक्षक ज्यावेळेस वर्गामध्ये जातात त्यावेळेस त्यांना प्रश्न पडतो की 4 आणि 5 विद्यार्थ्यासमोर शिकवण्यामध्ये मला काही एवढा रस नाही. जर विद्यार्थी संख्या भरपूर असेल तर डेफिनेटली वक्ता हा ज्यावेळेस श्रोत्यांना सांगणार आहे त्यावेळेस श्रोते त्याला जास्त लागतात. तो कन्सेप्ट CBSE शाळेने राबवलेला आहे. CBSEचा एक असा कन्सेप्ट आहे की जे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं गुणोत्तर आहे ते प्राथमिकसाठी 30 विद्यार्थी 1 शिक्षक आणि आपण जर माध्यमिकसाठी गेलो तर 40 विद्यार्थी 1 शिक्षक. आणि ह्या नॉर्म्सप्रमाणे शाळा चालवल्या जातात. जर समजा वर्गामध्ये 42 विद्यार्थी असतील तर तुम्हाला 21 विद्यार्थ्याच्या 2 डिव्हिजन करणं हे भाग असतं, जे की ज्या शाळेमध्ये मी आज काम करतो त्या शाळेने हे केलेलं आहे. त्यामुळे पालकांचा जो आत्मविश्वास आहे की कमी विद्यार्थ्याकडे पर्सनल अटेन्शन दिलं जातं शिक्षकामार्फत आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा जो संबंध असतो तो एक आत्मिक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो. आणि जेणेकरून जे काही शिक्षणामध्ये बेसिक कन्सेप्ट असतात ते विद्यार्थ्यांना क्लिअर होतात. म्हणून CBSE शाळेवरती पालकांचा जास्त विश्वास आहे. आणि CBSE शाळेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तर होतोच, त्यामध्ये भौतिक मूल्यमापन हे होतं. आणि CBSE शाळा ह्या कुठेही आणि सहजासहजी चालू करता येत नाही. त्यासाठी सैद्धांतिक अधिष्ठानाची खूप आवश्यकता असते आणि त्यामुळं या नियमाच्या बाहेर जाऊन कार्य करत नाहीत. म्हणून CBSE शाळा ह्या निश्चितच आज एक नावाजलेल्या स्तरावरती आहे. जे की ICSEचं आपण जर रूप पाहिलं तर खूप कमी शाळा आपल्याला ह्या सापडतील आणि जेणेकरून हे उच्चवर्गीय जे पालक आहेत तेच या शाळेमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देऊ इच्छितात. आणि CBSE शाळेचा जर आपण आज दर्जा पाहिला तर सर्वसामान्य पालक जे अफोर्ड करू शकतात अशा पालकांचे विद्यार्थी आपल्याला CBSE शाळेमध्ये पाहायला मिळतात. आणि CBSE शाळेमध्ये शिक्षणाबरोबरच पालकांना सुरक्षिततेची हमी असते, जी की सेंट्रल बोर्ड ऑफ CBSE स्कूल त्यांनी ते घालून दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांना ते पाळावं लागतं. नक्कीच सर, म्हणजे तुमच्या मते CBSE हे सर्वांगीण शिक्षणाचं एक माध्यम आहे. आपली ही चर्चा अशी सुरूच राहणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेते एक छोटासा ब्रेक.